आमचे सीएम साहेब जर आमच्यावर आरोप करत असतील तर कुठेतरी आमची खरंच ताकद मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये काही निसटते पराभव झाले, त्यातला आमचा एक निसटता पराभव होता. मी तो पराभव म्हणून मान्य करत नाही. जर विरोधकांच्या मतांची बेरीज केली तर भाजपच्या मतापेक्षा जास्ती आहे. मुंबई पेटली 93ला, भिवंडी पेटली 85ला, पण बाजूला असणारा वसई तालुका तेवढा शांत होता. कोणत्याही पद्धतीचे इकडे जरासा पण कोणाला स्क्रॅच सुद्धा आला नाही. 99 सालापासून सीएम साहेब आणि आप्पा सभागृहात एकत्र आहे. त्यामुळे काम कसं करायचं किंवा काम कसं करून घ्यायचं हे आप्पांच्या टीमला माहिती आहे. विकास झाला नाही का? झाला. 90 साली किंवा 85 साली असणारं गाव ग्रामपंचायत नगर परिषदेत आलं. नगर परिषदेतून आज 2009ला महानगरपालिकेत आलं. का आलं? डेव्हलपमेंट झाली म्हणूनच आलं ना. सर्व धर्म समभाव असं धरून चालणारा असा बहुजन विकास आघाडी आहे. चालू कुठेच झालेला नाहीये, फक्त ती सोशल मीडियावरचा एक जुमला आहे. नमस्कार, मी हार्दिक राऊत, बहुजन विकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 5 चा अधिकृत उमेदवार. माझ्या व्यतिरिक्त या प्रभाग क्रमांक 5 मधून रीटाबेन सर्वैया, अर्चनाबेन जैन आणि पंकजी ठाकूर असे 4 बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत. आज मी तुमच्या समोर वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी बहुजन विकास आघाडीच्या वतीने अधिकृत आमचे जे मॅनिफेस्टो किंवा आमचे जे वचननामे आहेत त्याची माहिती देण्यासाठी आलेलो आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. सीएम साहेब खूप मोठे आहेत. 2014 पासून साहेब सीएम आहेत. 99 सालापासून साहेब आमदार आहेत. 1990 पासून आप्पा आमदार आहेत. 99ला ते ज्यावेळेला फर्स्ट टाइम आमदार होते त्यावेळेला विलासरावांचं सरकार अल्पमतात असताना सर्व घोडेबाजार चालू होता, पण आमचे आमदार कोणत्याही मंत्रीपद किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता वसई तालुक्याच्या विकासासाठी सूर्या प्रकल्प त्यांनी मंजूर करून घेतला. 99 सालापासून सीएम साहेब आणि आप्पा सभागृहात एकत्र आहेत. त्यामुळे काम कसं करायचं किंवा काम कसं करून घ्यायचं हे आप्पांच्या टीमला माहिती आहे. सीएम साहेब 2014ला पहिल्यांदा सीएम झाले. त्यावेळेपासून आज 2026 प्रशासकीय कार्यकाळाचा चांगला अनुभव, नागपूरचे सगळ्यात युवा महापौर असणारे असे हे आमचे सीएम साहेब जर आमच्यावर आरोप करत असतील तर कुठेतरी आमची खरंच ताकद मोठी आहे. आमचं नाव किंवा आमच्या कामाचा दबदबा एवढा चांगला आहे हे त्यांना अधिकृतरित्या त्यांनी मान्य केलेली आहे. बघा, वचननामा हा काय असतो? विकास पर्व हे आमचं विकास पर्व आहे. ह्या विकास पर्वाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आम्ही केलेली कामं आणि पुढे करायची कामं. तर आज सगळ्यात मोठं शहरामध्ये आम्हाला होल्डिंग पॉइंट, जो पाणी पावसाळ्यामध्ये साचतो त्याचा निचरा करण्यासाठी होल्डिंग पॉइंट रिझर्वेशन महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ते लवकरात लवकर त्या होल्डिंग पॉइंट रिझर्वेशनचं नालासोपारा आणि विरार पश्चिमेच्या मध्ये निळेमोरे म्हाडा लिंक रोडला लागून आहे, त्याचा नियोजनबद्ध विकास करायचा आहे. जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यामध्ये 2-2, 3-3 दिवस पाण्याचं आपण वॉटर लॉगिंग म्हणतो, पाणी साचतो आणि त्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प पडते. किंबहुना जनजीवन आपल्या वसई तालुक्याचं विस्कळीत होते, ते सुस्थितीत आणण्याचं काम करायचं आहे. आपले ब्रिजेस तालुक्यामध्ये आपल्याला विविध ठिकाणी रेल्वे फ्लायओव्हर्स आणि जिथे वाहतूक कोंडी होते तिथे ब्रिजेस करून घ्यायचे आहेत. तालुक्यामध्ये अनेक नवीन गोष्टी विकसित करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून किंबहुना आपला जो टाउन प्लॅनिंग विभाग असतो त्याच्या माध्यमातून आपला महानगरपालिकेचा जो डेव्हलपमेंट प्लॅन 2027ला आता संपतोय, तो नवीन चांगल्या पद्धतीने बनवून त्यामध्ये चांगले पार्किंग लॉट्स, चांगले हॉस्पिटल रिझर्वेशन्स, चांगले गार्डन रिझर्वेशन्स, चांगले शहराच्या विकासासाठी लागणारे त्याच्यामध्ये वाचनालय असतील, किंबहुना ऑडिटोरियम्स असतील, किंबहुना काही बहुउद्देशीय इमारती, ह्याचा उपयोग आपल्या पुढच्या येणाऱ्या 20 वर्षामध्ये शहराला होईल असे काही चांगले मुद्दे, किंबहुना त्यात अजून भर घालेल की जे आप्पांनी 2000 सालापासून किंवा 90 सालापासून केलेली कामं आहेत त्याच्या पुढचा, कारण विकास झाला नाही का? झाला. 90 साली किंवा 85 साली असणारं गाव ग्रामपंचायत नगर परिषदेत आलं. नगर परिषदेतून आज 2009ला महानगरपालिकेत आलं. का आलं? डेव्हलपमेंट झाली म्हणूनच आलं ना. तर मी ह्या सर्व आरोपांचं इथे खंडन करतो की ज्यांना काम नाही करायचं ते नावं ठेवतात. आज आम्हीच सांगितलेलं होतं का नालासोपारा विरारच्या मध्ये एक रेल्वे स्टेशन असावं, वैतरणा विरारच्या मध्ये एक रेल्वे स्टेशन असावं, वसई नालासोपाराच्या मध्ये रेल्वे स्टेशन असावं, आणि सीएम साहेबांनी ती आमची गोष्ट आमच्या युवा आमदारांनी पत्रावरती नमूद केलेली होती, ते त्यांनी मंजूर पण केली होती, ती त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली. काय असते बघा, शेवटी 2024ला त्यांचे आमदार निवडून आले, एकच वर्ष, पण 35 वर्ष आपले आमदार होते, त्यांनी केलेले कामं त्याचा पाठपुरावा आमच्याकडे लेखाजोखा आहे. बघा, बदलाव घडला हा जो तुम्ही म्हणतात ना, त्याच्यात मी एवढं सांगेन, वसई विधानसभेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काही निसटते पराभव झाले, त्यातला आमचा एक निसटता पराभव होता. मी तो पराभव म्हणून मान्य करत नाही. जर विरोधकांच्या मतांची बेरीज केली तर भाजपच्या मतापेक्षा जास्ती आहे. आज 2015ला मी नगरसेवक झालो. काश्मीर ते कन्याकुमारी, आसाम ते गुजरात, सर्व प्रांतातल्या सर्व धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व
आप्पांनी तिथे दिलेलं आहे. आज आमच्या महानगरपालिकेमध्ये उत्तर भारतीय नगरसेवक सुद्धा होते, दक्षिण भारतीय सुद्धा होते, ख्रिस्ती धर्मीय सुद्धा होते, मुस्लिम धर्मीय सुद्धा होते. सर्व धर्म समभाव असा धरून चालणारा असा बहुजन विकास आघाडी आहे. आजपर्यंत कोणताही जातीय दंगा, कोणतीही जातीय तेढ मुंबई पेटली 93ला, भिवंडी पेटली 85ला, पण बाजूला असणारा वसई तालुका तेवढाच शांत होता. कोणत्याही पद्धतीचे इकडे जरासा पण कोणाला स्क्रॅच सुद्धा आला नाही. आज तू बघशील ताई, स्वतः महिला आहे, पहाटेच्या पहिल्या 2:15च्या ट्रेनला पण तू सुरक्षितरित्या विरारवरून मुंबईला जाते आणि रात्रीच्या 2:30च्या ट्रेनला सुद्धा तू विरार स्टेशनला उतरते. तुझ्या केसालाही धक्का लागत नाही. सर्वधर्मीय, सर्व प्रांतीय आपले नागरिक सुज्ञ आहेत आणि त्यांचं नेतृत्व करणारा असा आमचा लोकनेता, आमचे आप्पा हे एक द्रष्टे नेता आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही प्रांताचा किंवा कोणत्याही धर्माचा जर कोण मुद्दामून इथे अपप्रचार करत असेल, तसं नाही. आम्ही सर्व एक कुटुंब, एक जान, एक दिल जान राहून ह्या तालुक्याचा विकास करणार आहोत. 99-2000 सालापासून मी कॉलेजला जातोय. मुंबईमध्ये मीटर रिक्षा बघितला, त्यानंतर इथे आल्यावर मलाही तो प्रश्न पडला. पण वसई तालुक्याची परिस्थिती त्यावेळेला एक ग्रामपंचायत, महानगरपालिका वगैरे नव्हतं, ग्रामपंचायत नगर परिषद होतं. मीटर रिक्षा हा महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही. मीटर रिक्षा हा विषय RTOचा आहे आणि मीटर रिक्षा हा विषय RTO आणि पोलीस यांनी मिळून तो सोडवायचा आहे. तुम्ही बघा ना, मी सर्व रिक्षा चालकांच्या, चालक मालक संघटनांशी विचारलं तर कोणत्याही संघटनेने अजूनपर्यंत त्याचा उपयोग केलेला नाहीये. चालू कुठेच झालेला नाहीये. फक्त ती सोशल मीडियावरचा एक जुमला आहे. पहिल्या 100 दिवसात टॉप प्रायोरिटी असं नाही सांगता येणार, पण पहिल्या 1 वर्षात बजेट प्रोव्हिजन सगळ्या चांगल्या करून रोड, रस्ता, गटरच्या बाबतीत CC रोडसाठी आम्ही फॉलोअप घेणार, होल्डिंग पॉईंटसाठी फॉलोअप घेणार, चांगले जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स प्रशासकीय कार्यकाळात विलंब झालेला आहे ते कसं लवकरात लवकर चालू करता येईल त्यासाठी फॉलोअप घेणार. आणि दुसरं, आपल्या जनतेचे जे विषय आतापर्यंत गेल्या 5.5 वर्षात प्रशासकीय कार्यकाळ 2020 पासून 2025 पर्यंत प्रशासनाच्या हातात राज्य आहे, म्हणजेच राज्य सरकारच्या एका आयुक्तांच्या सहीने हे राज्य चालते. तर त्यांचा जो 5 वर्षात त्यांनी केलेला खर्च आहे त्याचा लेखाजोखा आम्ही घेणार. 2009ला क्षितिजदादा आमदार झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आमदार असताना गोगटे सॉल्ट पॅन जे नालासोपारा आणि वसईच्या आतमध्ये आहे त्याच्यामध्ये BKCच्या धर्तीवर तो एरिया जर डेव्हलप केला, त्याच्यामध्ये IT हब्स, ITES हब्स, हॉटेल इंडस्ट्रीज आणि बाकीच्या सगळ्या जर गोष्टी ज्याच्यामध्ये ज्या आपल्या आपण म्हणतो ना की इंडस्ट्रीज, ग्रीन इंडस्ट्रीज जर आणल्या त्याच्यामुळे पोल्युशन नाही झालं, तर त्याला तत्वता मान्यता पृथ्वीराज चव्हाणांनी दिली होती. पण त्यांचं सरकार 2014ला पडल्यानंतर तत्कालीन जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांचं सरकार आलं, पण त्यांनी कोणीही पुढे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका न घेतल्यामुळे तो प्रकल्प रखडलेला आहे. पण मी काय म्हटलं, 2027ला नवीन डेव्हलपमेंट प्लॅन होतं, त्याच्यामध्ये आम्ही रिझर्वेशन्स जी आहेत त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख करून IT हबसाठी जागा राखून ठेवणार. बघा, आज प्रचाराची धावपळ आहे आणि प्रचाराच्या धावपळीत आपण आहोत. पण ह्याच्यात एवढंच सांगेन की आजच्या तारखेला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांच्या जनजीवनाशी निगडीत जेवढे प्रश्न आहेत ते मॅक्सिमम लोकांतून आणि लोकांसाठी असा मी एक युवक आहे. रोजच्या रोज जीवनावश्यक गरजांना पूर्ण करण्यासाठी त्यांचे पार्किंग लॉट्स असतील, रेल्वे स्टेशन रिलेटेड काही प्रश्न असतील, ट्रॅव्हलची प्रश्न असतील आणि बाकीचे अनेक प्रश्न हे लोकांच्या माध्यमातून त्यांनी जर आमच्यापर्यंत सजेशन दिलं तर ते 100% पूर्ण करण्याचा मानस माझा राहील. आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एकदा आवाहन करतो, बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिजजी ठाकूर व प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांनी सर्वांनी दिलेलं बहुजन विकास आघाडी त्यांच्या मित्रपक्षाच्या पॅनलचे सर्व उमेदवार वसई विरार शहर महानगरपालिकेतील भरघोस मतांनी तुमच्या आशीर्वादाने 15 तारखेला निवडून येतील. त्यासाठी शिट्टी निशाण असलेल्या आपल्या मशीनच्या चिन्हावर आशीर्वाद रूपी तुमचं मत देऊन आम्हाला बहुमताने विजयी करावं. मनसेचे राजसाहेब आम्हाला 2009 पासून किंवा त्यांच्या स्थापनेपासून एक चांगल्या पद्धतीने आणि किंबहुना बाळासाहेबांचा आणि आमच्या परिवाराचा एक कौटुंबिक सलोख्याचं राजकारण आहे. मनसेबद्दल मी एवढंच सांगेन की राजसाहेबांचा जो इकडे नगरसेवक आहे प्रफुल्ल पाटील, 2010 पासून तो निवडून येतो, एक चांगला मित्र आहे, चांगला नगरसेवक आहे. तो आमच्या जोडीला पहिल्यापासून बिनशर्त पाठिंबा त्यांनी आम्हाला पहिलाच दिलेला आहे. एक राजकीय युती जी चाललेली आहे त्याच्यामध्ये तेही आमच्या जोडीला सहभागी झाले. साधारणपणे मी एवढंच सांगेन, आज खूप धावपळ आहे. ह्या धावपळीमध्ये हा विषय मोठा आहे, ह्याच्यावर चर्चा करता येणार नाही. प्रचाराच्या विषयांवर मी तुमच्याशी बोललोय. प्रगल्भ एक मीटिंग तुमची, एक वेगळी पॉडकास्ट पाहिजे तर आपण इलेक्शन नंतर करू. आज तूर्त मी तुमच्या इथे ह्या नवाकाळच्या माध्यमातून तुम्ही आज माझी इंटरव्ह्यू घेतली त्याबद्दल आभार मानतो आणि परत एकदा बहुजन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना
मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.